गोंदियात गेले 2 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आहे तर सडक अर्जुनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भात मका पिकासह घरांचंही मोठं नुकसान झालंय तर शेतकऱ्यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी आहे। रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली। विजेचा खांब प्रभावित झाल्यानं रात्रभर वीज खंडित झाली आहे। 2023-24चा गुरांचा कोटा मिळाला होता साहेब, त्याचा अजूनही आम्हाला बिल मिळाला नाही आहे। असं काय नुकसान झाले आता हा पूर्ण टीन वगैरे आणि पाईप वगैरे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कालच्या पावसामुळे नुकसान झालेली आहे। तर आम्ही तलाठी साहेबाकडे गेलो होतो ग्रामपंचायतमध्ये का पंचनामा लिहा म्हणून, पण अजूनपर्यंत आलेले नाही साहेब। काय झालं तुमच्या घरावरचे पत्रे उडले म्हणतात? हो, कालच्या वादळाने पूर्ण आमच्या घरावरचे पत्रे उडून त्यांच्या घराकडे गेले। अजून काय नुकसान झालं? नुकसान म्हणजे घरावर आहे झाडं वगैरे पडले, घर कसले, अजून आमचे लहान लहान लेकरं धरून आपण त्या तुफानामध्ये होतो रात्रभर। लाईटीचे खंबे वगैरे पडले, काही रात्रभर लाईटही नव्हती। जसं आपण गावामध्ये एंट्री करतो तर कोणाचे पत्रे उडले आहेत, कोणाचे कविले उडले आहेत, कोणाचे घरासमोर झाडे पडले आहेत, कोणाचे शेतामध्ये खूप सारी नुकसान झालेली आहे। तर मी स्थानिक प्रशासनाला अशी विनंती करतो की या गावाची पाहणी करून या गावात जे काही नुकसान झालेले आहे तर स्थानिक प्रशासन असेल, आमदार असतील, इथले खासदार असतील, यांना मी अशी विनंती करतो की ह्या गावामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना थोडी बहुत तरी मदत, सध्याची तरी मदत करावी अशी मी आपल्याकडून विनंती करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।